तो फिर ऐसी बात है। तो अभी हम बनाएंगे थोड़ी देर में मराठी ब्लॉग बनाएंगे, क्योंकि मामा को आती है मराठी और मुझे भी आती है मराठी, लेकिन मैं मराठी में बात नहीं कर रहा, हिंदी में बात कर रहा हूँ। तो ऐसी बात है, थोड़ा समझ लेना। आम्ही चालला आता नेपियरच्या प्लॉटमध्ये. चला तुम्हाला नेपियरचा प्लॉट दाखवतो. तर नेपियर गवत गवत का, तो बातों को समझ लेना थोड़ा सा कि किस बारे में बात कर रहे हैं। वो घास है जो बैल और गाय बकरी के लिए कटाई करके खिलाते हैं उसको, तो देख सकते हो आप। तर हे आहेत माझे मामा आणि हे सांगतील तुम्हाला ह्या गवताबद्दल काही माहिती। हा तर हा थांब मी बोलतो. बोल। तर हा आहे यशवंत गवत. यशवंत गवत। याच्या आमच्याकडे 5 पारी आहेत, म्हणजे लाईनी आहेत. हा कापू कापू चारतो याला. जे कापू कापू चारते का गवताले, म्हणजे हाताद्वारे कापले जाते। आणि तर कोणाला जर याच्या कांड्या लागत असतील, कांड्या राहतात, ठीक आहे, कांड्या लागत असतील तर हे बघा मित्रांनो, कसं आहे, मला मराठी पण येते आणि हिंदी पण येते। तर तुम्ही सांगा मी मराठीमध्ये ब्लॉग बनवू की हिंदीमध्ये ब्लॉग बनवू, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। कारण की मी आता हो भंडाऱ्यामध्ये आणि नागपूरमध्ये तर राहतोच म्हणा। नागपूरमध्ये राहील तर मी हिंदीमध्ये ब्लॉग बनवेल आणि मराठीमध्ये राहणार। आणि मराठीमध्ये इकडं गावी तर सगळ्यांसोबत बोलतो, तर मराठीमध्येच बोलतो। तर हे बघा, आता हे आणखी एक गवत आहे, प्लॉट आहे. हा ऐकून घ्या। नेपियर याच्या पण कांड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत, ठीक आहे. ज्याला पण लागतील नाही का त्यानं मला सांगायचा. हा कशाचं गवत आहे? हे लाल लाल प्रकारचं गवत आहे हा मामा। आणि हा कशा प्रकारचं गवत आहे? इकडे हां, इकडे चांगलं दिसतंय। तर मित्रांनो, जसं की आता मामाने सांगितले की हा जो गवत आहे हा आहे कोणता आहे? रेड नेपियर गवत आहे। आणि याचा रंग बघा मित्रांनो, आहे मरून कलरचा आहे। ठीक आहे, मरून कलरचा, मरून म्हणजे तोच ना ते। तर हा आहे मित्रांनो गवत आपला, लाल कलरचा गवत आहे। लाल म्हणता पण नाही त्याला, आहे थोडासा ब्राऊन कलर सारखाच गवत आहे। याचं नाव आहे रेड नेपियर गवत। यांना पण कापून सणारी गाईना बकरींना चारा घालतात। आता तुतीच्या प्लॉटमध्ये प्लॉट दाखवतो तुम्हाला। आणि आता मित्रांनो चाललो आम्ही तुतीच्या प्लॉटमध्ये। गवत काय दाखवायला? तुतीच्या डारा दाखवायला चाललो। समजून घ्या मित्रांनो, मराठी आता हलका फुलका मराठी आहे, हलकी फुलकी हिंदी आहे। तर मित्रांनो समजून घ्या, आम्ही कसे व्हिडिओ बनवतो, काय बनवतो, आम्हाला काहीच एवढं हे नॉलेज आहे नाही। जसं रेकॉर्ड झाला तसं टाकतो आम्ही, समजून घ्या थोडासा। आता आम्ही आहो बिगिनर, म्हणजे शिकणारे आहो आता, काही एक्सपर्ट माणसं आहो नाही। तर थोडा बहुत समजू शकता तुम्ही। तर हे बघा आता घेऊन चालले आम्हाला नवीन स्लॉटमध्ये। हे कशाचं पला आहे? तुतीचा झाड आहे। ह्या तुतीचं झाड आहे। याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन राहते। शेळ्याला हा चारा बहुतच आवडते। इकडे बघा, नाही तिथं थांबा। हां, तर बघा आता सांगा। तर हा तुतीचा प्लॉट आहे। आमचं कमीत कमी एका बांधीला प्लॉट आहे, ठीक आहे। याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन राहते ना। याचं पान बहुत मोठं होते। आता सध्या कटाई सुरू आहे, त्याच्या कारणानं याची वाढ होऊन नाही राहिली। त्याच्या बाजूने बहुत मोठा पान होते। तुम्हाला दुसऱ्या इकडे दाखवतो, चला। शॉर्टकट म्हणजे आपण करता कट नाही का? हो, तर बघा मित्रांनो, मामा म्हणत होते की ह्या जो तुतीचं झाड आहे, आता याचे पानं जे आहे ते भरपूर मोठे होतात। तर आता सध्या मोठे का बरं नाही आहेत, कारण यांची जी आता छटाई झाली आहे, हे बघा छटाई झाली आहे। हे बघा मित्रांनो, याची अशी छटाई झाली आहे या प्रकारे। तर त्यामुळे आता हे सध्या आता वाढतीवर आहेत। वाढतीवर असल्या कारणामुळे हे बघा, वाढतीवर कारण असल्यामुळे याचे जे पानं आहेत हे अशा प्रकारचे असतात। हे अशा प्रकारचे असतात, अशा प्रकारचे असतात म्हणून आता लहान आहेत। चला समोरच्या स्लॉटमध्ये जाऊ आणि बकऱ्या
आणि जे गाई पाळण आहे, खास करून बकडे पाळण आहे, त्यांच्यासाठी जे चारा तयार केलेला आहे ते बघू आता. हे बघा, छटाई केलेली आहे. छटाई केली असल्यामुळे झाडं आता वाढतीवर आहेत. तुम्हाला जर तुतीचे काही कांड्या लागत असतील तर आपल्याकडे स्टॉकमध्ये आहेत. ते बघा, काही बियाण्यासाठी ठेवल्या आहेत कांड्या, लागत असतील तर माझ्याशी संपर्क साधायचा, ठीक आहे. आणि याची लागवड पाण्यावरही पण होते आणि मल्चिंग हातरून पण होते, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, याची आमची मल्चिंग हातरली आहे. काही कांड्या मेल्या आहेत पण काही जगल्या आहेत. जसे का ह्या याला पाणी लागल्यावर हे येतील हिरव्या. मल्चिंग लावण्याचं कारण म्हणजे हाच आहे का आमच्या इकडे कचरा बहुत होते, त्याच्या कारण आम्ही मल्चिंगचा वापर करतो. झाला. ओके, डन. तर आपण आला दुसऱ्या प्लॉटवर. हा आहे पेन्सिल गवत. बघा, याच्या कमीत कमी वर्षभर टिकणारा चारा आहे हा. वर्षभर नाही, 5-6 वर्ष टिकते. जसे आपण मॅनेजमेंट करून तसा जास्त वेळपर्यंत टिकते. तर हा शेळ्या बहुत खूप आवडीने खातात, ठीक आहे. याची कापणी कमीत कमी 2 महिन्यापासून सुरू होते. पहिली लागवड झाल्याच्या नंतर हा बहुत आवडीचा चारा आहे. तर हा दुसऱ्या वाटामध्ये आमचा मार्वेल गवत लावला आहे. किती छान प्रकारे हा पहिल्याच कापणीमध्ये बघा मित्रांनो, पहिल्याच कापणीमध्ये एवढ्या साऱ्या याने जुळी बांधलं. तर हा पण गवत शेळ्याला पौष्टिक आहे. याची कापणी 2 महिन्याच्या नंतर चालू होते आणि कंटिन्यूमध्ये 5-6 वर्ष टिकते हा चारा. झाला. तर मित्रांनो, आपण दुसऱ्या प्लॉटवर आला आहे. हा आहे ऑस्ट्रेलियन नेपियर गवत. याची अजून छाटणी व्हायला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही किती फुटवा केल्यानंतर. हा फुटवा पुरा दाखव. याची अजून छाटणी व्हायला आहे. याला लागवड करून 2 महिने कंप्लीट आहेत. तर याचा बघू शकता मित्रांनो फुटवा. याला फक्त मॅनेजमेंट काही नसेल, जास्त वाजता खात टाकायचा, लेंड्याचा खात, त्याच्या बाजूमध्ये याचा मस्त फुटवा होते. बघू शकता मित्रांनो. कसा आहे आमचा ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. कंटिन्यू. तर बघा मित्रांनो, माझ्या मामाने आमच्या त्यांच्या जो बकऱ्यांचा जो पालन आहे, बकरी पालन जो आहे, त्यांना कशा प्रकारे मॅनेज केला आहे आणि त्यांनी कशा प्रकारे त्यांना चारा वगैरे तयार केला आहे, त्याप्रकारे माझ्या मामाने दिलेली माहिती शॉर्टमध्ये दिलेली माहिती असेल, पण त्यांची जी मेहनत आहे ते तुम्हाला दिसूनच पडेल. बघा, भरपूरसा चारा आहे. आणखी इकडे पण भरपूरसा चारा आहे, बघून घ्या. आणखी भरपूरसे अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप मेहनत केल्यानंतर एवढ्या समोर गेले आहेत. तर बघू शकता माझे मामा छोटे मामा आहेत आणि एकट्याची मेहनत नाही, सगळ्यांची मेहनत आहे, पण जास्तीत जास्त यांची आहे. कारण की हे रात दिवसा इथेच पडून राहतात बकरी पालनामध्ये.